एका बोटाची निशाणी कपाळी लावियली दोन्ही, आता मज नाही चिंता हरी देखिला पंढरीनाथा. संत तुकाराम महाराज या अभंगामध्ये म्हणतात की मी कपाळावर टिळा लावून पंढरीनाथाचे दर्शन घेतले आहे. आता माझ्या सर्व चिंता मिटल्या असून मी देवाच्या आणि संतांच्या चरणी लीन झालो आहे. वारकरी संप्रदायात कपाळावर बुक्का, टिळा हे लावणे म्हणजे भक्तीचे, सात्विकतेचे आणि शरणार्थी वृत्तीचे प्रतीक मानले जाते. वारकरी संप्रदायात कपाळावर लावला जाणारा गोपीचंदनाचा टिळा आणि बुक्का हे केवळ धार्मिक चिन्ह नसून त्यामागे आध्यात्मिक, तात्विक आणि सांस्कृतिक अर्थ दडलेला आहे. नमस्कार, स्वागत आहे आपलं संपूर्ण धार्मिक या यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वारकरी गोपीचंदनाचा टिळा आणि बुक्का का लावतात हे जाणून घेणार आहोत. गोपीचंदन म्हणजे काय? तर गोपीचंदन ही एक पवित्र माती आहे. वैष्णव परंपरेनुसार ती भगवान श्रीकृष्णाशी संबंधित आहे. भगवान विष्णू आणि त्यांचा अवतार भगवान श्रीकृष्ण हे चंदनाचा टिळा धारण करतात. वारकरी संप्रदायात श्री विठ्ठल भगवान यांना श्रीकृष्णाचे रूप मानले जाते, म्हणून वारकरी सुद्धा गोपीचंदनाचा टिळा लावतात. हा गोपीचंदनाचा टिळा का लावतात? तर हा टिळा भगवान श्री विठ्ठलावरील भक्ती आणि पूर्ण समर्पणाचे प्रतीक आहे. कपाळावरचा उभा टिळा मनाला सतत ईश्वराचे स्मरण करून देतो. गोपीचंदन हे सात्विकतेचे प्रतीक असल्यामुळे मन शुद्ध, शांत आणि संयमी राहते. त्याचप्रमाणे ज्या दोन उभ्या रेषा श्री विष्णूंच्या चरणांचे प्रतीक मानल्या जातात, त्यांच्या चरणी आपले जीवन अर्पण करण्याचा भाव हा त्यातून व्यक्त होतो आणि वारकऱ्यांची ओळख याच गोपीचंदन आणि बुक्का या टिळ्यामुळे सहज होते. तर बुक्का म्हणजे हा काळ्या रंगाचं एक सुगंधी चूर्ण असतं. वारकरी गोपीचंदनाच्या टिळ्याच्या मध्यभागी कपाळावर बुक्का लावतात. हा बुक्का वैराग्य, नम्रता आणि अहंकार यांच्या त्यागाचे प्रतीक आहे. मनुष्याने कितीही मोठे कार्य केले तरी अहंकार न ठेवता विठ्ठलाचा दास म्हणून राहावे हा त्यामागील संदेश आहे. काही ठिकाणी बुक्का हा दुष्ट लागू नये म्हणूनही लावला जातो. काळा रंग हा संसारातील सुख दुःख समान भावाने स्वीकारण्याची आठवण करून देतो. गोपीचंदन म्हणजे भक्ती, तर बुक्का म्हणजे वैराग्य. भक्ती आणि वैराग्य या दोन्हींचा समतोल साधल्याशिवाय आध्यात्मिक प्रगती होत नाही. हा वारकरी संप्रदायाचा मूलभूत विचार आहे. वारकरी भगवान श्री विठ्ठलाला भेटायला जाताना अबीर, बुक्का आणि तुळशी माळ घेऊन जातात. बाकी या देवाला कशाचीही अपेक्षा नसते. विठोबाचं आणि वारकऱ्यांचं नातं वर्षानुवर्ष असंच सुरू आहे. हा बुक्का पांढरा आणि काळा दोन्ही रंगांमध्ये भेटतो. चंदन, नागरमोथा, बकुळीची फुलं, वाळा, दवना, मरवा अशा सुगंधी पदार्थांची वाळून वस्त्रगाळ पूड तयार केली जाते आणि तिच्यापासून काळा बुक्का बनवतात. तसेच पांढऱ्या बुक्क्यासाठी कापराची वस्त्रगाळ पूड वापरतात. चंदन, वाळा, देवदार, लवंग, वेलची अशा सुद्धा पदार्थांचा त्यात वापर केला जातो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा काळा बुक्का जास्त करून तुळशीच्या काड्यांपासून बनवला जातो. तुळशीच्या सुकलेल्या काड्यांना जाळून त्याचे वस्त्रगाळ चूर्ण तयार केले जाते. त्यामध्ये कापूर टाकला जातो आणि मग हा काळा बुक्का वापरला जातो. हीच तुळशी भगवंताला प्रिय आहे. कपाळावर बुक्का लावल्याने आज्ञाचक्राच्या ठिकाणी वैराग्य लहरी कार्यरत होतात. डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन महिला श्री विठ्ठलाच्या भेटीला जातात. या वारकरी महिलांच्या सुद्धा कपाळी बुक्का लावलेला असतो. त्याचप्रमाणे कपाळाच्या मध्यभागी हा टिळा लावल्याने त्या भागाला थंडावा मिळतो, मन एकाग्र होण्यास मदत मिळते, ध्यान, नामस्मरण करताना स्थिरता वाढते. गोपीचंदन याचे थंड गुणधर्म असल्यामुळे उष्णतेपासून सुद्धा काही प्रमाणात रक्षण होते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव आणि इतर संतांनी बाह्य चिन्हांपेक्षा अंतकरणातली शुद्ध भक्तीला अधिक महत्त्व दिले. मात्र टिळा आणि बुक्का ही भक्तीची आठवण करून देणारी पवित्र चिन्हे आहेत. त्यामुळे वारकरी परंपरेत त्यांना मानाचे स्थान आहे. बुक्का हा वैराग्य, नम्रता, अहंकाराच्या त्यागाचे प्रतीक आहे. मनुष्याने कितीही मोठे कार्य केले तरी अहंकार न ठेवता श्री विठ्ठलाचा दास म्हणून राहावे. टिळा लावण्याची पद्धत अशी की प्रथम स्नान करून शुद्ध होणे, श्री विठ्ठलाचे नामस्मरण करणे. गोपीचंदन पाण्यात उगाळून त्याचा गंध तयार केला जातो आणि नाकाच्या मुळापासून कपाळाच्या वरच्या दिशेने 2 उभ्या रेषा काढल्या जातात. या रेषा श्री विष्णूंच्या चरणांचे प्रतीक मानले जातात. त्या 2 रेषांच्या मध्यभागी बुक्का लावला जातो. काही ठिकाणी या बुक्क्याला उभी रेघ असते तर काही ठिकाणी गोल ठिपका. टिळा लावताना अनेक वारकरी रामकृष्ण हरी, श्री विठ्ठलाय नमः किंवा पांडुरंग हरी असा नामजप करतात. श्री विठ्ठल भक्तीचे जिवंत प्रतीक मानला जातो. हा टिळा म्हणजे देह, मन आणि बुद्धी परमेश्वराला अर्पण करणे. त्यामुळे वारकरी कपाळावर हा टिळा आणि बुक्का लावतात. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा
आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि संपूर्ण धार्मिक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.